बोलू इच्छित नाही, कारण दगड चिखलामध्ये मारणं म्हणजे आपल्या अंगावरती चिखल ओढून घेणं. त्यांना त्यांचं करू द्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आम्ही प्रचंड मेहनतीने दादांच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये फारकत घेतल्याच्या नंतर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 41 जागांच्या वरती यश मिळवत त्या ठिकाणी आम्ही बहुमतामध्ये आलेलो आहोत. त्याच्यामुळे आमच्या पक्षाचा निर्णय करण्याचा आमचा अधिकार आहे. आता त्यांनी मातोश्रीला का सोडलं, इतरांची का साथ धरली, तो त्यांचा प्रश्न आहे. आम्ही कधी त्या बाबतीमध्ये कधी विचारलं नाही. आता अंतुले साहेबांचं दीर्घकाळ नेतृत्व त्यांचे आशीर्वाद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाले, त्यामुळे कधीही अंतुले साहेबांच्या बद्दल माझ्याकडून एकदाही कटुतेचा शब्द ना यापूर्वी आला, उद्याच्या तर भविष्यामध्ये येण्याचं काही कारण नाही. कारण आमची संस्कृती ही वडीलधाऱ्यांचा आदर, जनमानसामध्ये काम करत असतानाच प्रत्येक सर्वसामान्य माणसाचा योग्य तो आदर, हे गेल्या 45 वर्षाची माझी राजकीय आयुष्याची शिजोरी असल्यामुळे कोण काय बोलतं याच्याकडे मी फारसं लक्ष देत नाही. एवढ्यासाठीच जनतेचं पूर्णपणाचं पाठबळ गेल्या या माझ्या राजकीय वाटचालीमध्ये पूर्णपणाचं त्या ठिकाणी मिळालेलं आहे. खरं सर, दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणाच्या संदर्भात सातत्यानं चर्चा ज्या आहेत त्या शरदचंद्र पवार पक्षाकडनं होताना पाहायला मिळतात. त्यांचा दावा आहे की अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही एकत्रित करणार होते, विलिनीकरण होणार होतं, अशा पद्धतीचा दावा त्यांच्याकडनं होतोय. मात्र हसन मुश्रीफ तुमच्या पक्षाचे मंत्री आहेत, नेते आहेत, ते म्हणतात की सुनेत्रा पवारांनी जर निर्णय घेतला तर तो विलिनीकरणाचा मार्ग होईल, अशा पद्धतीचं मत ते व्यक्त करतात. हसन मुश्रीफ जरूर पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत, कारण आम्ही सर्वांनी म्हणून दादांच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये जाण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. शेवटी या विषयाची चर्चा आम्ही सखोलपणाने करू. 10 तारखेला मुंबईला मंत्रिमंडळाची बैठक आहे, त्यावेळेला उपमुख्यमंत्री म्हणून वहिनी त्या ठिकाणी येतील. त्याच्यानंतर आम्ही या विषयावरती चर्चा नक्कीच त्या ठिकाणी करू. कदाचित मग ते दिल्लीमध्ये सुद्धा येऊ शकतील. माननीय राष्ट्रपती महोदयांची भेट, पंतप्रधान महोदयांची भेट, राज्यसभेच्या त्या सदस्य आहेत, त्याच्याबद्दलची जी काय वैज्ञानिक जबाबदारी असेल त्या संदर्भातला असेल, आम्ही योग्य वेळेला बसून त्यातला निर्णय नक्कीच करू. सुनेत्रा वहिनी या निर्णय घेतील का? म्हणजे त्यांच्याकडे ही सगळी निर्णय प्रक्रिया असणार आहे की तुमच्या कोर कमिटीमध्ये विलिनीकरणाच्या संदर्भात पुन्हा चर्चा होईल? एक असं आहे की आम्ही नेहमीच ज्या वेळेला 23ला निर्णय घेतला तो आम्ही एकत्रितपणाने बसून घेतला. वहिनी आमच्या विधिमंडळ पक्षाचे नेते आहेत, पक्षाच्या सुद्धा नेते आहेत, त्यामुळे आम्ही सगळेजण एकत्रितपणाने बसून त्या संदर्भातला निर्णय घेऊ. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दादांचा परिवार आहे. दादांचा परिवार म्हणजे राजकीय परिवार आहे, परिवार म्हणजे राजकीय परिवार. अन्यथा याच विषयावर परत काहीतरी वेगवेगळी टीका टिप्पणी करण्याचा कोणी प्रयत्न करीत. हा दादांचा राजकीय परिवार आहे, जो नेटाने, आत्मविश्वासाने, कणखरपणाने, पॉलिटिकल विल ज्याला आपण म्हणतो, राजकीय इच्छाशक्ती, ही दादाने लोकसभेच्या निवडणुकीच्या अपयशाच्या नंतर ज्या पद्धतीने दाखवली, जी जिद्द दाखवली, आणि राज्यातल्या 13 कोटी जनतेने आम्हाला 73% स्ट्राईक रेट देत आम्हाला विजय केला. स्वाभाविकपणाने आम्ही या संदर्भातला निर्णय योग्य पद्धतीने घेऊ. विरोधकांसह काही राष्ट्रवादीचे नेते देखील संशय व्यक्त करत आहेत, जो अपघात झाला दादांचा त्याच्या संदर्भामध्ये. आपलं काय मत आहे? अनेक मी वारंवार या बाबतीमध्ये पहिल्या दिवसापासून राज्य सरकारला, भारत सरकारला विनंती केली. मुख्यमंत्री महोदयाने सुद्धा या संदर्भामध्ये सखोल चौकशी करण्याची भारत सरकारला विनंती केली. राज्य सरकारला सुद्धा माझी हीच विनंती राहील. केंद्रीय मंत्री राम नायडू, मुरलीधर मोहोळ यांनी सुद्धा या संदर्भातलं भाष्य केलेलं आहे. ब्लॅक बॉक्स सापडलेला आहे. माझं तर म्हणणं आहे की जे काय वेगवेगळे वैज्ञानिक पदावरती असलेल्या व्यक्ती या संदर्भामध्ये जे काय बोलतायत, माजी मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा हीच विनंती राहील, एकतर त्यांच्याकडे तपास यंत्रणांना पाठवावं, त्यांच्याकडे काय माहिती असेल ती जरूर घेण्याचा प्रयत्न करावा. कारण या सगळ्या संबंध महाराष्ट्राला आणि देशाला एका दुर्धर प्रसंगातून दादांचं अकाली जाणं हे महाराष्ट्रात आणि देशभरामध्ये सुद्धा एक तऱ्हेचं धक्कादायक होतं. एक सर्वांनाच शोककळा त्या ठिकाणी होती. त्यामुळे त्याच्यातलं सत्य बाहेर येणं ही सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे. आणि त्याच्यामुळेच जे काही नेते विधानं करतायत की त्यांनी असं झालं असेल, तसं झालं असेल, तर तपास यंत्रणेने सुद्धा त्यांच्याकडे संपर्क करावा. मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती राहील की असे जे वक्तव्य करतात ते सगळे वरिष्ठ नेते आहेत, वैज्ञानिक जबाबदारी पाळणारे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्याकडची जी माहिती असेल ती आपण त्या ठिकाणी घ्यावी आणि मग तपास यंत्रणा करत असेल तपास, त्यांची माहिती त्या दिशेने त्यांना घेता येईल. कारण राज्यातल्या जनतेला लवकरात लवकर, देशातल्या जनतेला लवकरात लवकर या संबंध झालेल्या दुर्दैवी विमान अपघाताचं सत्य कळलंच पाहिजे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. तटकरे साहेब, काल सहयोगवरती शरद पवार हे गेलेले होते. खरं तर गेले 2 दिवस शरद पवार गोविंदबाग सोडून सहयोग निवासस्थानावरती सुनेत्रा पवारांची भेट घ्यायला जातात. काल एक फोटो देखील व्हायरल झाला. पार्थ पवार, रोहित पवार आणि शरद पवार ह्या तिघांचा चर्चेचा फोटो सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात म्हणजे व्हायरल होतोय. खरं तर ह्या सगळ्या संदर्भात अशी वक्तव्य समोर येतात की दोन्ही राष्ट्रवादी लवकरच एकत्र येतील म्हणून. विनाकारण आपण वेगवेगळे संदर्भ लावणं अयोग्य आहे. रोज संध्याकाळी संबंध पवार परिवार ज्या वेळेला सांत्वनासाठी सगळी जनता त्या ठिकाणी येत असते, राज्याच्या देशाच्या कानाकोपर्यंत असतात, त्यावेळेला ते संध्याकाळच्या वेळेला त्या ठिकाणी असतात आणि परिवारामध्ये चर्चा होणं याच्यामध्ये गैर वाटायचं काही कारण नाही. शेवटी त्या अशा प्रसंगातल्या चर्चा किंवा बोलणं संवेदना मनामध्ये ठेवून हे आपल्या परंपरेला किंवा आपली जी काही आतापर्यंतची ज्या वेळेला दुःखद घटना घडतात, एखादी घरातला वेगळा प्रसंग असतो, त्यावेळेला कुटुंब एकत्रितपणाने बोलत असतं. त्यामुळे त्याच्यात कोणालाही वागवं वाटायचं काही कारण नाही. रोहित पवार पत्रकार परिषद घेणार 10 आहेत तारखेला आणि विलिनीकरणाच्या संदर्भातले सगळे पुरावे जे आहेत ते मांडणार आहेत म्हणतात. कसं आता रोहित पवारांनीच हा पक्ष वाढवलेला असल्यामुळे आता आम्ही ज्या वेळेला 41 जागा जिंकलो त्याच्यात त्यांचे कठोर परिश्रम आहेत आणि आम्ही निर्णय वेगळा घेतल्यापासून ते नेहमीच दादांच्या वरती स्तुतीसुमनं करत आलेले होते. दादांनी म्हणजे त्यांच्या काकांनी घेतलेला निर्णय त्यांना अधिक प्रिय होता असे त्यांच्या अनेक वक्तव्यातून 2023 पासून संबंध महाराष्ट्राने संबंध वाहिन्याने अनुभवलेला आहे. त्यामुळे स्वाभाविकच त्यांचा अधिकार मोठा आहे. सुनेत्रा पवारांना अर्थ खातं का मिळालं नाही या सगळ्या आपण संदर्भात आता स्पष्टीकरण चर्चा जो- करू. आपण कोण स्पष्टीकरण करणार आहे? संजय राऊतांनी सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावं की सुनेत्रा पवारांना अर्थ खातं का दिलं नाही म्हणून. संजय राऊतांना काय अधिकार आहे? आम्ही महायुतीमध्ये आहोत. महायुतीमध्ये भारतीय जनता पक्षाचे इंडियाचे आम्ही घटक आहोत. त्या संदर्भातला निर्णय आम्ही करू. उद्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये कोणाला काय करायचं हा सल्ला देण्याचा आमचा अधिकार आहे आणि आम्ही कधी त्या विषयावरती बोलत नाही. राऊत साहेबांनी त्यांची प्रकृती लक्षामध्ये घेता थोडंसं इतरांच्या पक्षामध्ये डोकवण्याचं काही कारण नाही. राजकीय पक्षांचे जे काही त्यांना विचार असतात, कारण सकाळी 9 वाजल्याच्या नंतर त्यांची सुरुवात होत असते, त्यांचा दिवस चांगला जावो परमेश्वराकडे प्रार्थना. सर पूरे परिवार ने आपने वोटिंग किया, क्या कहेंगे? नहीं, आज मुझे ये खुशी है कि आज लोकतंत्र में जो डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने हमको लोकतंत्र में अधिकार दिया है, जिला परिषद पंचायत समिति के चुनाव राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के हमारे कार्यकर्ता भगिनी चुनाव लड़ रहे हैं, इसके लिए उनके